दिनांक 27 फेब्रुवारी 2026 ला पंचायत समिती सभागृह वर्धा या ठिकाणी वर्धा देवळी आणि सेलू तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांची तहसीलदार सेलू शकुंतला परांजे यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले। या सभेचा उद्देश हा होता की महसूल मंत्री यांनी दिलेल्या लेखी आदेशानुसार एकाच छताखाली ग्रामीण भागातील लोकांना सर्व योजना मिळाव्या हा शासन आणि प्रशासनाचा उद्देश आहे। तेव्हा मंडळ पातळीवर गाव पातळीवर समाधान शिबिर आयोजित करून हा निरोप पोलीस पाटील बंधूंनी पोहोचवावा असे परांजे मॅडम तसेच वर्धा तालुका आणि देवळी तालुका दंडाधिकारी यांनी सांगितले। यावेळी सर्व पोलीस पाटील उपस्थित होते आणि आपण केलेल्या सर्व सूचनांचे पालन होईल असे सांगितले। माननीय महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब यांनी VC घेऊन आणि जो नवीन GR आलेला आहे आपला छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर टप्पा 1 यानुसार आपल्याला प्रत्येक गावात आपल्या तालुक्यात गाव भेटी देऊन ह्या शिबिराची खूप चांगली प्रचार प्रसिद्धी करायची आहे आणि सर्व विभागाच्या योजना गाव लेवलला ग्रामीण स्तरापर्यंत चांगल्या पद्धतीने कशा पोहोचतील आणि त्याचं सर्व स्थानिक लोकप्रतिनिधींना माहिती देऊन सर्वांना एकत्र घेऊन गावातल्या ज्या छोट्या छोट्या भजनी मंडळ असतील, युवा मंडळ असतील, छोटे छोटे तुमचे जे पण काही एक स्थानिक लेवलचे मंडळ असतील किंवा क्लब असतील त्या सगळ्यांना एकत्र घेऊन त्या योजनेची खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रचार प्रसिद्धी करायची आहे। आणि सेलू तालुक्यामध्ये अजून याच्यामध्ये आपण एक 2 नाविन्यपूर्ण योजनासुद्धा समाविष्ट करत आहोत। BPL यादीतील जे मयत असतील त्यांचा एक राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना आपण देणार आहोत त्यांना आणि एक लेक लाडकी या योजनेचा सगळ्यांना लाभ द्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत। आणि GR प्रमाणे बाकीच्या पण ज्या आहेत त्याच्यामध्ये समाविष्ट जीवन सातबारा तुकडेबंदी GR नुसार नवीन तुकडेबंदी GR नुसार लाभ देणे तसेच प्रजाप तसेच सर्व दाखले ह्या सर्व गोष्टींचा पण आपण समावेश करतोय। तर माझी सर्व पोलीस पाटील यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सहभाग नोंदवून हे अभियान अतिशय यशस्वीपणे आपल्याला राबवण्याकरता स्थानिक लेवलला याची खूप चांगली जनजागृती करावी आणि हे अभियान यशस्वीपणे राबवण्यास प्रशासनाच्या टीममध्ये एक चांगलं ॲक्टिव्ह सहभाग द्यावा। साहसिक न्यूज करिता चैताली गोमासे, सेलू।